हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो आज आपण बघूया की दोघांचं कंपॅरिझन करूया, राकेश वर्सेस विशाल. सो इथे कसं आहे ना, दोघांचं इथे कंपॅरिझन मी असं करणार आहे. एक आहे पर्सनॅलिटी आणि एक आहे गेम आणि एक आहे तुमचं बिग बॉस मधलं वावर. सो इथे कसं आहे ना, एक सपोज स्टार्टिंग आपण गेम वाचणं बघूया. सो गेम कसं आहे, तर गेम विशालचा गेम आहे की विशाल पूर्ण गेम खेळलाय. तर मी दोघांचं कंपॅरिझन ह्याच्यासाठी करते की दोघंही बिग बॉस खेळून आलेले आहेत. सो दोघांनाही एक्सपिरियन्स आहे. सो दोघांनाही माहिती काय कसं खेळायचंय, कुठे कसा तुम्ही दिसणं गरजेचं आहे आणि कसं तुमचं वावर असला पाहिजे. पण इथे विशालचा गेम दिसतोय, तो खेळताना दिसतोय. त्याला मास्टर माइंडचा किताब दिलाय आणि प्रत्येक वेळी भाऊनी त्याला कौतुकच केलं की तो चांगला खेळतोय हे आणि ते. आणि दुसरीकडे ह्याने कधी जसं विशाल नेहमी प्लॅनिंग प्लॉटिंग करायचा, स्ट्रॅटेजीज करायचा आणि सगळं खेळायचा. आणि वर्सेस राकेशने एवढं कधी कधी प्लॅनिंग प्लॉटिंग केलं नाहीये. आणि गेमच्या बाबतीमध्ये पण त्याला माहितीये की त्याची कॅपॅसिटी काय आहे, तो कितपत खेळू शकतो आणि कसा खेळू शकतो. तर त्याला माहितीये विशाल सारखी त्याची ताकद नाहीये. सो त्या रीतीने तो खेळू शकत नाही. आणि तो कसा आहे ना, तो ॲज अ हिरो म्हणजे मेन लीड रोल करतो, काम करतो. तर त्याला माहितीये की मला कुठेही म्हणजे लागलं नाही पाहिजे किंवा काय. तर तो मे बी त्याची ती काळजी घेतोय. प्लस त्याचे थोडे काहीतरी हेल्थ इश्यूज होते, त्याला काहीतरी किडनी स्टोन होता. आणि जेव्हा तो एक टास्क खेळला होता तेव्हा तिथे त्याच्या पायाला पण लागलं होतं. दुसरं ठिकाणी विशाल आहे, तो पूर्ण गेम मध्ये असतो, पूर्ण त्याची स्ट्रेंथ दाखवतो. त्याची जी बॉडी त्यांनी बनवलेली आहे त्याचा तो पूर्ण वापर करतो. जेव्हा मधाचा टास्क येणार होता त्यांनी पूर्ण दीपालीला आणि रेवाला पूर्ण त्यांच्या अंगावरती होता. तो भले त्याचे हात बाजूला होते पण त्याचं पूर्ण अंग त्या दोघींवर होतं. तर त्याला ते कळलं पण नाही. म्हणजे तिथे तो रेवाला अगदी ब्रीथिंग करायला, श्वास घ्यायला तिला होत नव्हतं. ती सांगते, तिथून वरून तन्वी ओरडते, अरे तिला श्वास घेऊ दे, श्वास घेऊ दे, ती बाजूला जाऊन बसू दे वगैरे. तर तेही नाही केलं. त्याला वाटलं ती स्ट्रॅटेजीज आहे. तर तुम्ही टास्क मध्ये एवढे इन्व्हॉल्व्ह जाताय की तुम्ही ह्युमॅनिटी विसरताय. तर हे नाही झालं पाहिजे. याच्या विरुद्ध राकेश राकेश गेम खेळत होता. त्याला जिथे पाहिजे होतं तिथे तो फनवेनी करायला जात होता, नाहीतर मग तो टास्क रद्द करत होता. तो गाजरचा टास्क होता, त्यांनी तिथे फेकून दिलं ते गाजर. आणि नंतर मग तो फनवेनी पण ते दुसरा तो फ्रीजचा वगैरे टास्क होता, त्यांनी ते सगळं अस्तव्यस्त केलं. तर तिथे त्याला असं वाटतं की तो फनवेनी करायला जातोय, पण तिथेच तो चुकला जातो की त्याला असं वाटतं की हा याचा काही बालिशपणा चालू आहे. म्हणजे गेम आहे तर गेमच्या हिशोबाने कर, टास्क आला टास्कच्या हिशोबाने कर. जे की तो तिथे थोडं कुठेतरी फेल झाला. दुसरी गोष्ट आली पर्सनॅलिटीवर. पर्सनॅलिटी जेव्हा येते तेव्हा सगळ्यांना माहिती आहे की काल भाऊच्या दकावरती पण सांगितलं, तो चांगला माणूस आहे, ही इज अ जंटलमॅन गाय. तर त्यांनी नेहमीच आणि पर्सनॅलिटीच्या हिशोबाने त्यांनी नेहमीच तो चांगला दिसलाय. म्हणजे त्यांनी त्याची रिलेशन्स पण जपली आहे. म्हणजे स्टार्टिंगला पण दिव्याला होता तो, ते बहीण भावाचं रिलेशन होतं तेव्हा पण तो तिचं आणि ओमकारचं थोडं म्हणजे नाही तेवढं दाखवलं किंवा नाही तेवढे जवळ आले, पण थोडं दिसत होतं ते दोघं एकमेकांची बाजू घेतात किंवा एकमेकांना मदत करतात. तेव्हा तो म्हणाला ही ती जागा नाहीये, जे काय बाहेर ते फार विचित्र दिसेल. आणि त्यांनी दिव्याला कंट्रोल नाही समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग नंतर तो आता हिच्याशी तन्वीशी पण त्याचं जे बहीण भावाचं नातं आहे ते फार छान रीतीने जपतोय. किंवा दीपाली बरोबर फ्रेंडशिपचं नातं आहे ते फार चांगलं जपतोय. नंतर प्रभू बरोबरचं जे नातं होतं ते सगळं व्यवस्थित जपतोय. त्याच्या विरुद्ध इथे विशाल, त्याचं काय, त्यांनी गेमसाठी नाती केली का? कारण तो टोळी टोळी म्हणत होता, टोळीमध्ये म्हणत होता. नंतर मग तो म्हणत होता की रोशनचं काय काम आहे, म्हणजे रोशन तर काय खेळत नाही, काय बोलत नाही, काही करत नाही. मग त्याच्याच मागे तो टोळीमध्ये तुम्हाला हवाय म्हणजे टास्क घेण्यासाठी, पण जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा तो त्याच्या अगेन्स्टमध्येच बोललेला आहे, त्याच्या विरुद्धच बोललेला आहे. अनुशीला पण त्यांनी तेच केलं की ही अशी करते, इकडे जाते तिकडे जाते, मग ही आपल्याला पाहिजे कशाला, ही आपल्याला टोळीत नको. तर त्यांनी जसं जसं ठरवलंय तसं तसं त्यांनी केलं. म्हणजे त्यांनी टोळी तर तयार केली पण त्याच्याच टोळीतली एक 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 माणसं गेली, तर त्यांनी ती टिकवली नाहीये. त्याच्या विरुद्ध काटा इथे टिकून आहे आणि टोळी पूर्ण अस्तव्यस्त झाली. नंतर मग बाल्कनीतले लोक पण आले, प्राजक्ता आली आणि सागर आले, पण तेही नंतर मग बाहेर तिथे. म्हणजे तो कसं आहे ना, एक आहे ना की तुम्ही स्वतःला सगळ्यांना तुम्ही महत्व देऊन खेळायचं, आणि एक आहे मीच आहे, मलाच सगळं समजतं, मलाच सगळं येतं, मीच
टोळीचा म्होरक्या आणि काही झालं तरी क्रेडिट घेऊन जाणं. तर हे सगळं विशालचा गेम होता. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बॅक बिचिंग होती. मला नाही वाटत की किंवा दाखवलंय की राकेश एवढा बॅक बिचिंग करताना अगेन्स्ट विशाल. पण विशाल त्या पहिल्यापासून केवढी राकेशची तो बॅक बिचिंग करत होता, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर बॅक बिचिंग करत होता. म्हणजे तन्वी जेव्हा बोलली त्याला की भाई तो जसा साऊथला प्रभुदेवा आहे तसं आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये राकेश आहे आणि ठीक आहे तेवढं नसेलही तरी तर त्याला तिला म्हणतो अरे काय बोलते त्याच्यासारखे दिसणारे तर असे मालाड स्टेशनवरती भरपूर असे दिसतील. म्हणजे हे काय आहे. नंतर मग त्याच्या एज विषयी जेव्हा तू एजचा विषय निघाला तेव्हा तुला तुझ्या एजचा विषयी का एवढा राग येतोय. तर ते काही कळलं नाही. जेव्हा सगळीकडे तुझं काहीतरी वेगवेगळं एज दिसतंय तर तुला का एजवरती राग येतोय. मला हेच कळलं नाही ना. तू दुसऱ्यांच्या एजवरती बोलतोय. कालच्या भाऊच्या धक्क्यावरती पण क्लिप्स दाखवल्या. तू तन्वीच्या एजवरती बोलताना दिसले. तू राकेश आणि रेवाच्या दोघांमध्ये किती डिफरन्स आहे. ती 28 आणि ती 28 आणि तो 48 आहे. जबकि तू तू किती वर्षाचा आहे तुला नाही माहिती. आणि मग तुझं आणि रुचिताचं काय चाललेलं. इट वॉज नॉट जस्ट अ फ्रेंडशिप. ते फ्रेंडशिपच्या वरती होतं. आणि तू काय काय असं बोललाय जे दाखवलंही नाही. आणि नंतर मग तुम्ही मध्ये दोघांनी एक कन्व्हर्सेशन केलं. त्याच्यामध्ये दोघांनी माईक काढून केलं कन्व्हर्सेशन. का ते माईक काढून कन्व्हर्सेशन करायची गरज पडली. तो सेम इथे ना तुमचं ते कंपॅरिझन कुठे होतच नाही. एक फुल वेगळी पर्सनॅलिटी आहे. दुसरी पण फुल वेगळी पर्सनॅलिटी आहे. नंतर ते जेव्हा भांडण झालं त्या भांडणामध्ये राकेश सरळ तिथून त्या रूममध्ये ऍक्टिव्हिटी रूममधनं सरळ तुला ब्लेम करत होता की ही पर्सनॅलिटी मला आवडत नाही. माझ्याविषयी बॅकबिचिंग करतो आणि हे ते. मग तुला एवढा का राग आला. म्हणजे 3 महिन्याचं एवढं सगळं भरलेलं होतं ते तुझं बाहेर आलं का. तू बाहेर ये तू बाहेर ये. तो बोलतो तू आत ये. टास्क चालू होता. त्यांनी कुठेच काही निर्बंध तोडले नव्हते. तो व्यवस्थित तो टास्क करत होता. मग तुला जेव्हा एज वरती बोला तुला का राग येतो. तू त्याच्या लगे डिव्होर्स वरती गेला. मग तुझं डिव्होर्सचं काढू का. तू जर डिव्होर्स बद्दल बोलू का. म्हणजे काय कंपॅरिझन आहे एज आणि डिव्होर्सचं. तर तिथेही तू चुकलास. आणि तिथे नंतर तो बाहेर आला. तो पूर्ण त्याच्यावरती गेला. त्याच्यावरती चार्ज केलं. त्याला धक्का वगैरे मला. आता कोणीतरी तुम्हाला एवढा जोराने धक्का मारतोय तुमच्यावर चार्ज करतोय तर समोरचा गप्प बसेल का. तोही काहीतरी करेल आणि बोलेलच ना. मग त्यांनीही धक्का मारला. ऍक्शनची रिॲक्शन होती. सो दोघांचं एकीकडे पर्सनॅलिटी दोघांचं जर आपण कंपॅरिझन करतो. एक चांगला गेम खेळतो. एक मास्टर माइंड आहे. आणि एक आपल्यासारखा नॉर्मल गेम खेळतो. आपण जे कॉमन लोक विचार करतात त्याप्रमाणे विचार करतो आणि गेम खेळतो. दुसरीकडे एक जो आहे त्यांनी पूर्ण नाती जपली. स्टार्टिंगपासून जेवढी नाती जपली ती आतापर्यंत टिकून आहे. आणि दुसऱ्यांनी काही नाती नाही गेमसाठी नाती तयार केली आणि ती सगळी तुटली. नंतर मग पर्सनॅलिटी ही एक पूर्ण जेंटलमॅन गाय आहे. आणि पूर्ण स्वतःला स्टार्टिंगपासून आतापर्यंत असंच ठेवलंय. आणि तुम्ही गेमच्या हिशोबाने प्रत्येक वेळी पर्सनॅलिटी चेंज करत आहे. तोंडावर एक बोलताय मागे एक बोलताय आणि सगळेजण असेल तर तुम्ही एक बोलताय. सो हे मग कोण तुम्हाला डिझर्विंग वाटतं. राकेश बेस्ट आहे का विशाल बेस्ट आहे. सो तुम्हीच ठरवा आणि कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.